आता आपण ऐकणार आहात ॲडिक्ट. मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके, मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर, मुक्ता बर्वे यांच्या आवाजात. भाग पहिला. पुरुष, मेन. खूप विचित्र जमात आहे. काही सेकंदाच्या आनंदासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. सगळ्यांचा वीकनेस एकच असतो. त्यावर फक्त अंकुश ठेवला की कितीही स्ट्रॉंग, पॉवरफुल, इंडिपेंडंट पुरुषाचे सगळे कंट्रोल हातात येतात आणि त्यानंतर त्यांच्याकडून काय वाटेल ते करून घेता येतं. हे खरं तर त्याआधी मला माहीत नव्हतं. पण तो दिवस, तो ॲक्सिडेंट, तो अटॅक किंवा तो शॉक, त्यामुळे सगळं बदललं. खरं तर तो दिवस माझ्या नेहमीच्या दिवसांसारखाच होता. हॉस्पिटलमध्ये उशिराची ड्युटी असल्यामुळे काम संपवून मी उशिरा घरी चालले होते. नेमकी माझी गाडी सर्व्हिसिंगला दिल्यामुळे माझा डॉक्टर कलीग मला रात्री घरी ड्रॉप करत होता. आता पुढे पहिला राईट ना ग?" त्यानं विचारलं. "हो, पण तू मला कॉर्नरपाशी सोड. तिथून अगदीच वॉकिंग डिस्टन्सवर आहे." "तुला असं खरंच वाटतंय की यावेळी मी तुला एकटीला चालत जाऊ देईन? तसाही मी इतक्या लांब आलोय तर अजून थोडं ड्राईव्ह केल्याने काय फरक पडणार आहे?" "सुमेध, त्याचं काय आहे ना, ही जी तुझी यूज एसयूव्ही आहे ना, तिचा यू टर्न आमच्या छोट्याशा गल्लीत बसणार नाही." खरं तर त्या दिवशी त्याला मी पूर्ण घरापर्यंत सोडायला सांगायला पाहिजे होतं. पण नको तिथे भीड ठेवून मी आयुष्यात पहिल्यांदाच अलीकडे उतरले. सुमेधनं रस्त्याच्या वळणावर कार थांबवली. मी त्याला थँक्स म्हणून कारमधून उतरले. खरं तर झोपेत चालत जाता येईल इतका तो रस्ता माझ्या माहितीचा होता. खरं म्हणजे त्याला रस्ता पण म्हणता येणार नाही. मोकळ्या शेताच्या शेजारची ती मातकट वाट होती. NH4 हायवेवरच्या एका अदृश्य कोपऱ्यापासून ही वाट सुरू व्हायची. मग जवळजवळ 800 मीटर अंतर तुडवल्यावर गवतांमध्ये उगवलेल्या एखाद्या उंच झाडासारखी माझी बिल्डिंग एकटी उभी होती. त्या मातकट रस्त्याचं रुपडं काही दिवसांपूर्वीच पालटलं होतं. त्याचं डांबरीकरण झालं होतं. Sample complete. Ready to continue?